तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर पहिला तुमचं स्वागत आहे. तर तसंच आता आपण गेल्या टायमाला सोमनाथला गेलो. सोमनाथ, द्वारका, नागेश्वर हे ट्रिप आपले महादेवांचे पूर्ण ट्रिप आपण करणार होतो, सिरीज पाडणार होतो. तर तसंच आपल्याकडनं सिरीज पडला नाही कारण की थोडा इश्यू झाला. तर ब्लॉग काढायला भेटला नाही. पहिला ब्लॉग पडला तो आपला, तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. आणि तसंच आता आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वर. आणि तसंच 12 ज्योतिर्लिंगमध्ये तो पण एक तसंच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येतो. आणि तसंच आज 12 तारीख आहे आणि जुलैची 12 तारीख आज माझा बड्डे आहे. तर सगळ्यांनी मला विश करा, कमेंट सेक्शनमध्ये मला सगळ्यांनी विश करा. थँक्यू मित्रांनो, तुम्ही मला विश केल्याबद्दल. आणि तसं आता आपण त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. तर गाडीने चाललो, बाईकने चाललो, 2 व्हीलर आहे आपल्यासोबत. आणि आम्ही आहेत 14 जणं. आणि तसेच आपण कधी गेलो नाही, मी तर कधी गेलो नाही बाईकने. पण आता आपण परत पहिल्यांदा चाललो आहे. तर तसंच तुम्हाला मी दाखवेल कसं आजचा कसा रस्ता आहे वगैरे सगळं काय. आणि पावसाळ्याच्या मैदानामध्ये तर खूप मजा येते जायला. तर मी तुम्हाला दाखवेन. तसं आता वाजलेत आपले, आता रात्रीचे 3 वाजलेत. आणि आपल्यासोबत तसं दादा आहे. आणि ही दादाची गाडी इथे उभी आहे आणि तिकडे आपली गाडी उभी आहे. तर मग आम्ही तरी पण आता इकडनं कुलाब्यातून ते नाशिक जायचं आपल्याला गाडीवरती. तर तसं आता आम्ही निघेल 3 किंवा 4 वाजता. तसे 3 वाजलेत, पण 4-4:30 वाजता आम्ही निघेल. कसं सकाळ झाल्यावरती थोडा आपल्याला तिकडे कसारा घाटावरती गेल्यावर थोडा चांगला व्ह्यू बघायला भेटेल. मग चला मग मित्रांनो, तर तसंच माझ्या चॅनलला तुम्ही आता कंटिन्यू राहा. मग चला, नवीन असेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट पुढे. तर नमस्कार मित्रांनो, तसंच आता आपण 3 वाजून 44 मिनटं झाले, 4 वाजायला आलेत. आणि तसं आता आपण आता निघालो आहे. आपल्यासोबत दादा असणार. साहिलचा यायचा मन होता, पण त्याला कामातनं थोडा सुट्टी नाही देते. तर तसंच आता गाडी रेडी आहे, सगळ्यांच्या बॅगी टाकल्या आहेत. आता ही साहिलची मम्मी आहे, तिकडनं अंचलताई येते. तर मग मित्रांनो, तसंच आता गाडी आता इकडनं निघणार कुलाब्यातून. आता डायरेक्ट सीधा त्र्यंबकेश्वरला जाऊन थांबणार. तर चला मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट पुढे. A few moments later. नमस्कार मित्रांनो, तर तसंच आता आपण कुलाब्यातून 4 वाजता निघालेलो. आणि थोडा गाडीचा पण सीन झाला. जो आपल्यासोबत जो एक दाद्या करून होता, त्याच्या थोडा गाडीचा सीन झाला. त्या थोडा टायर पंक्चर झाला, म्हणून थोडा लेट झाला आम्हाला. पण आम्ही निघालो 4 वाजता. आणि आता आपले सकाळचे वाजलेत 8 वाजायला आलेत. आणि आपण आता आहे कसारा घाटच्या इथे. हा कसारा घाटचा इकडनं स्टार्ट होतो. आणि मी साई शिर्डी पदयात्रा पण चालतो, तर आम्ही लोक इथेच थांबतात दुपारच्या टायमाला. आणि इकडनं मग चढायचं दुपारचं स्टार्ट करतो. तर आता आपण कसारा घाट जवळच आहे. आणि जसं आता थोड्या वेळासाठी थांबलेत. कंटिन्यू आम्ही तिकडनं कुलाब्यातून निघालेले, तर डायरेक्ट इथे येऊन थांबले कसाराजवळ. आणि मग आता कसारातनं आता इकडनं आपण डायरेक्ट आता तिथं जाणार वरती. कधी बघता ते पुढे आहे एक वरती, तिथे आम्ही नाश्ता करतात अजून एकदा. तिकडे पण बघतात आहे. मग तिकडनं करून मग थोडा पुढे जाऊन डायरेक्ट सीधा त्र्यंबकेश्वरला जाणार. मग रूम वगैरे घेऊन मग तुम्हाला मी दाखवेल पुढचं. आणि आता थोडासा कसाराचा व्ह्यू पण घेऊया, कारण की ते मस्त आणि एकदम सुंदरशी जागा आहे. ते थंडी एकदम मस्त. आणि पाऊस तर नाही भेटला, पण थंडी तर खूप लागते इथे आल्यावरती. मग चला मग मित्रांनो, आता कसारा घाट चढूया आणि मग थोडा पुढे गेल्यावर भेटूया. चला मग मित्रांनो, भेटूया पुढे.
का मित्रांनो, तसंच आता आपण कसारा घाट चढलो आणि कसारा घाट इथून संपला आणि तसंच आता आपण आलेलो आहे घाटन देवीच्या मंदिरात. आपण आता दर्शन घेऊया आणि तसंच आता तुम्हाला आता माहिती आहे पदयात्रा चालताना वरती आल्यावरती घाटन देवीच्या इथे आपला जेवणाचा स्पॉट असतो. तर हा पावसाळ्यामध्ये बघा, आपण हिवाळ्यामध्ये येतो तर पावसाळ्यामध्ये असं आहे. घाटन देवी ही घाटन देवी. पण पदयात्रा चालताना तर येतोच, जेवणाचा स्पॉट आहे आपला घाटन देवीचा. पाया पडूया आता. सप्तशृंगी आई. पाया पडून घेऊया. तर महादेव. साईराम बाबा, साईराम. चुकला असेल तर माफ करा. हर महादेव. तर हा घाटन देवीचा मंदिर आहे. इथे आपण आपली पालखी इथे असते. हिवाळ्यामध्ये आपण इथं मस्त भजन करतात आणि आता पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही इकडचा नजारा बघा तुम्ही इकडचा. खूप थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे मस्त. चला मित्रांनो, तसं आता आपण घाटन देवीच्या इथे आलो आणि घाटन देवीवरून आता आपण थोडं पुढे जाणार तर त्र्यंबकेश्वरला जायचं. आता वेळ खूप कमी आपल्याकडे, आपल्याला जाऊन परत यायचं पण आहे रिटर्न. म्हणजे आज रात्री परत लगेच पोचायचं आहे आपल्याला असं मंडीला काम आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढे. का मित्रांनो, तसंच आता आपण घाटन देवीच्या इकडनं आता त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आहे. इथे मंदिर आहे आतमध्ये आणि आता इथं आपण रूम घेतला आहे तिकडे ताज गेस्ट हाऊसमध्ये. ताजमध्ये आपण राहायला आलो आहे. त्र्यंबकमध्ये व ताजमध्ये राहायला आलो आपण. आता थोडं शॉपिंग वगैरे करेल आणि रूमवरती जाईल, फ्रेश वगैरे होईल, चेंज होऊन मग थोडा रात्रभरपासून गाडी चालवली तर थोडं जेवायचं आहे, काहीतरी पोटात जाऊ द्या. खाऊन झाल्यानंतर मग दर्शनाला जाऊया, दर्शन करूया. कारण की दर्शनाचं बोलतात खूप लाईन आहेत. VIP लोकांना पण खूप लाईन आहे. ते सकाळपासून लाईन लावले तरी पण ते अजूनपर्यंत लाईनीमध्येच अटकले तसं सांगतात ते. आणि तुम्ही इथे रूम घ्यायला जर आले ना तर कसं आहे इकडे म्हणजे फ्रेश होऊन जर तुम्हाला फक्त राहायचं असेल तर त्याचे पैसे थोडे कमी घेतात. म्हणजे 700-800पर्यंत घेतात. आणि किंवा तुम्हाला म्हणजे राहायचं असेल तर राहायचं जर त्याचं टायमिंग असतं. जर तुम्ही आत्ता कधी पण तुम्ही आले ना तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही राहू शकता. त्याचे 1500-2000पर्यंत होतात. तर तुम्ही येऊन बघा, इथे चांगलं आहे. आणि ते पार्किंगचं पण आहे, पार्किंगचं पण करतात ते लोक. तर पार्किंगला पण तुम्ही गाडी तुमची लावू शकता. मग चला मग मित्रांनो, आता डायरेक्ट आता फ्रेश होऊन भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर तसंच आता आपण फ्रेश झालो. फ्रेश होऊन मग आपण थोडं जेवलो हॉटेलमध्ये, थोडंसं नाश्ता पाणी केलं आणि आता तसंच आता आपण चाललो आहे त्र्यंबक ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला, महादेवांचं दर्शन करायला चाललो आहे. आता तिकडे असं सांगतात येत ते खूप रांग खूप आहे. हे बघा इथूनच रांग आहे वाटतं. हे बघा इथून रांग आहे पूर्ण तिथपर्यंत. तिथे मंदिर आहे, ही अशी रांग. तर आता बघूया कसं काय आहे ते दर्शनाचं. काय जास्त माहिती नाही. चॅनलला कंटिन्यू राहा. चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता पुढे.
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्। नमस्कार मित्रांनो, तसं आता तुम्ही बघू शकतात आपण बाहेर रांग होती बघितली, ती फक्त VIP लोकांची रांग होती. आणि आता ही जे मी आता रांगेत उभं आहे तेव्हा 8 तासाची रांग, 8 तास लागणार होता या रांगेला, सांगू नाही शकत. तसं बघूया दर्शन होतं आहे की नाही होतं आणि काय करतात म्हणजे, कारण की जे फीजवाले आहेत ते बघा तिथे माझ्या तिकडे अटकले आणि आम्ही फ्री रांग आहे, तर त्याच्यामध्ये पण खूप गर्दी आहे. तर आम्हाला निघायचं पण आहे, बघूया कसं बनणार कसं नाही. तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट पुढे.
नमस्कार मित्रांनो, तसंच आता आपण सकाळी 4:12 निघालेलो ताईच्या इकडनं आणि मग तसंच आता आपण कसारा घाटजवळ आलो आहे. ही आपली गाडी आहे आणि ही गाडी आहे आणि हा पाठीमागचा व्ह्यू कसारा घाट. तर कसारा घाटवरती थोडं आलो आहे, थोडे फोटो वगैरे काढले आणि मग आता थोडं खाली उतरल्याच्या नंतर मग नाश्त्याचं काय आहे ते करेल. थोडा आवाज नसेल येत असेल, थोडा कमी येत असेल. चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट